मित्रहो, राजकीय पक्ष चालवण्यासाठी काय लागतं तर पैसे, यंत्रणा, कार्यकर्ते या सगळ्यामध्ये जर आजच्या दिवशी महत्त्वाचं काय असेल तर ते पैसे. आणि हे पैसे गोळा करणारे जे नेते असतात त्यांना पक्षात विलक्षण महत्त्व असतं. मग ते कोणी असू द्यात. मग ते सरकारी ठेके आणि कार्यक्रमातून पैसे गोळा करणारे असू द्या, उद्योजकांकडून किंवा व्यापाऱ्यांकडून पैसे गोळा करणारे असू द्यात. या सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून पैसा आणून देणारे जे नेते असतात, त्या नेत्यांना पक्षात खूपच महत्त्व असतं. आणि मग या नेत्यांचं महत्त्व कमी झालं नाही, तर पक्षावरचं त्यांची पकड कमी होत नाही. पक्ष त्यांच्या दावणीला बांधला जातो. हे आजपर्यंत जवळपास मागच्या 20 वर्षात लक्षात आलेलं आहे. मग तुम्ही उदाहरण शिवसेनेचं घ्या, उदाहरण राष्ट्रवादीचं घ्या किंवा काँग्रेसचं घ्या. या कोणत्याही पक्षांकडे जे पैसे आणू शकणारे नेते आहेत, ते नेते बऱ्याचदा टर्म्स डिक्टेट करत असतात. आपल्या गोष्टी नेतृत्वावर बिंबवत असतात. नेतृत्वाकडून त्या करून घेत असतात. असं होऊ नये यासाठीच आता राष्ट्रवादीमध्ये जे काही घडतंय ते आपल्या समोर येतंय. राष्ट्रवादीमध्ये आता पक्ष आणि कुटुंब यांच्यामध्ये एक रेषा खेचण्याचा, रेषा ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे. सगळं कुटुंब म्हणजे पवार कुटुंब एकत्र आलेलं आहे आणि पक्ष हा पवार कुटुंबाकडे कसा राहील, मग तो अजित पवारांचा असेल किंवा शरद पवारांचा, याच्यासाठी व्यवस्था केली जाते. आणि ही व्यवस्था आजपर्यंत होऊ न देणारे जे नेते होते, त्या सगळ्यांचं ऑपरेशन करण्यात येतंय आणि त्यातूनच तटकरे आणि पटेल यांच्यामध्ये आणि पवार कुटुंबामध्ये असलेला संघर्ष हा आता दिवसागणिक आणखी तीव्र होताना दिसणार आहे. काय आहे हे सगळं, या संघर्षाच्या मागचं कारण मी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार. नमस्कार मित्र, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, काही दिवसांपूर्वी म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर आपण एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं होतं की ते कार्ड कुठे गेलं, जे व्हिजिटिंग कार्ड होतं, जे अजितदादांनी नंतर म्हणजे शेवटच्या दिवशी अजितदादांनी ते कार्ड पक्षाच्या 2 नेत्यांकडे दिलं. त्यावर काय लिहिलेलं होतं याच्यापेक्षा त्यावर अजित पवारांची स्वाक्षरी होती. ते कार्डही कुठे गायब झालंय आणि त्या कार्डाच्या मागे लिहिलेल्या गोष्टीही कुठे गायब झाल्या. आता आपल्या सुज्ञ प्रेक्षकांना काही सांगण्याची फारशी काही गरज नाहीये. निवडणुकांचे ते दिवस होते. आता हा झाला पहिला टप्पा. आता दुसरा टप्पा. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार या पक्षामध्ये तटकरे म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे खूप मोठे आधारस्तंभ आहेत, मोठे नेते आहेत. एक राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत आणि दुसरे प्रदेशाध्यक्ष आहेत. आता या दोघांनाही पक्ष आपल्या हाती ठेवायचा होता. बऱ्याचदा काही माध्यमांमधल्या आमच्या मित्रांनी आणि सहकाऱ्यांनी असं म्हटलं होतं, की या दोघांमध्ये सुप्त संघर्ष आहे. असं नाहीये. हे दोघं एकत्रच आहेत आणि हे दोघं एकत्र येऊनच सगळ्या गोष्टी करतायत. यापैकी प्रफुल्ल पटेल राज्यसभेवर आहेत आणि सुनील तटकरे लोकसभेवर आहेत. हे दोघं अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय होते, पण शेवटच्या काही काळामध्ये अजित पवार आणि या दोन्ही नेत्यांमध्ये एक नाराजी होती, सुप्त संघर्ष होता आणि कमालीचं वैफल्य हे सुनील तटकरेंना आलेलं होतं. सुनील तटकरे शेवटचा आठवडा ते 10 दिवस अजितदादा जाण्याच्या आधी स्वतःला त्यांनी गीता बागेत म्हणजे त्यांचं जे निवासस्थान आहे, तिथेच त्यांनी स्वतःला अडकवून घेतलं होतं, कोंडून घेतलं होतं. इतकं ते सगळं पराकोटीला गेलेलं होतं. आता तेच सुनील तटकरे मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता शरद पवारांना भेटले. सिल्वर ओक या बंगल्यावरून साधारण एक 3-3:30 वाजताच सगळ्या स्टाफला घरी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आणि उन्हाच्या उकाड्यामध्ये किंवा उकाड्याच्या दिवसात लवकर घरी जायला मिळतंय यामुळे स्टाफही सुकावला होता. 5 वाजता तटकरे तिथे पोहोचले. तेव्हा तटकरेंबरोबर कोणी नव्हतं. म्हणजे ना अनिकेत तटकरे होते, ना आदिती तटकरे होते, ना कोणी. ते एकटे तिथे पोहोचले होते. आणि ही तटकरेंची सवय आहे. जे मोठं ऑपरेशन असेल ते एकटं करतात. फार काही लवाजमा घेऊन करत नाहीत आणि त्यामुळे तटकरेंच्या यशाचं जे प्रमाण आहे हे अधिक आहे. आता हे तटकरे हे शरद पवारांना भेटले आणि त्यांनी त्यांना काय सांगितलं याचा तपशील आपल्याकडे नाहीये.
पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली. रोहित पवार हे अजितदादा यांचं निधन झाल्यानंतर आपले चुलते असलेल्या अजित पवारांसाठी एक संघर्ष करताना आपल्याला दिसत आहेत. त्याचप्रमाणे आपले आजोबा आणि आपली आत्या यांचा जो पक्ष आहे शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तो टिकवण्यासाठी आणि त्याच्याकडे लोक एकत्रित राहण्यासाठी ते प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. तरुण आहेत, बडेजाव नाही आहे, कंटेंट आहे आणि ज्याच्याकडे कंटेंट आहे किंवा ज्याच्याकडे माहिती येते अशाच नेत्याला कधी कधी वेडं ठरवलं की आपले अनेक प्रश्न मार्गी लागतात असं वाटणारे जे काही नेते आहेत, तसा प्रयत्न आता तटकरे आणि त्यांच्या काही मित्रांनी सुरू केलेला आहे. कारण काय, तर रोहित पवारांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये ते असं म्हणाले की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे पुढची निवडणूक म्हणजे 2029ची निवडणूक भाजपकडून लढवतील आणि त्यांच्याबरोबर 22 आमदार जातील. रोहित पवार स्वतः काय म्हणतायत तुम्ही त्यांच्या तोंडून ऐका. सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहे. उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं कशाला, त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी. ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे. त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे. त्यामुळे ज्या गोष्टी ठरल्यात त्या आपण इकडं वेडं वाकडं बोलून हे होईल ते होईल असं मोघम बोलून चालत नाही. जे आहे ते आहे, भाजपमधून ते लढणार. फक्त प्रक्रिया ही जरा फास्ट झाली. आता रोहित पवारांचं हे म्हणणं ऐकलं. रोहित पवार हे असं बोलल्यानंतर तटकरे हे काहीसे अस्वस्थ झाले आणि तटकरेंनी त्यानंतर यावरची आपली प्रतिक्रिया देताना, खरं तर तटकरे असं काही वेडं वाकडं बोलत नाहीत आणि त्याबद्दल तटकरेंचे आभार मानले पाहिजेत. कारण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात जो काही कल्ला सुरू आहे तो कल्ला करण्याकडे कधी शक्यतो तटकरेंचा कल नसतो. हां, ते भरत गोगावलेंचं टॉवेल प्रकरण वगैरे अशी काही प्रकरणं जी आहेत ती स्थानिक पातळीसाठी तटकरेंना लागतात. कारण तटकरे हे बॅरिस्टर अंतुले, अब्दुल रहमान अंतुले यांच्या काळापासून सत्ता आणि सत्तेची समीकरणं हे सगळं जवळून पाहत आहेत. स्वतः त्यातले एक प्लेयर आहेत. त्यामुळे त्यांना त्या रायगडमध्ये जे काही करायचं आहे त्यासाठी ते करत असतात. आता विषय रायगडचा निघालेलाच आहे. रायगड हा आपल्याकडे एक व्यवसाय आणि उद्योजकांनी उद्योगधंद्यांनी भरलेला असा एक जिल्हा म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं जातं. एक श्रीमंत जिल्हा आहे. शिवछत्रपतींच्या पुनीत स्पर्शानं पावन झालेला तो जिल्हा आजही इतका भरभराटीसाठी आणि लक्ष्मी पूजनासाठी ओळखला जातो की इथले कलेक्टर आणि SP यांची बोलीसुद्धा खूप विचाराने लावली जाते. आता या सगळ्या रायगडमधून येणारे जे तटकरे आहेत त्यांचं इथल्या उद्योग व्यवस्थेवर प्रचंड नियंत्रण आहे आणि त्यामुळे पालकमंत्री पदाचा जो काही तिढा वाद जो काही आहे तो अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत नेण्यासाठी तटकरे तयार असतात. आता या सगळ्या उद्योगांनी भरलेल्या जिल्ह्यावर पकड असलेले तटकरे हे साहजिकच लक्ष्मीचे उपासक असणार, पक्षाला त्यांची मदत असणार आणि त्यामुळे अमित शहा यांच्यासारखे केंद्रीय गृहमंत्री सुद्धा थेट त्यांच्या घरापर्यंत जातात. कारण भाजप हा पक्ष शेटजींचा आणि भटजींचा आहे असं आपण गेल्या 40 वर्ष बघतोय आणि अनुभवतोय. आजही मुंबईतले अनेक भटजी आणि शेटजी हे भाजपच्या बाजूला असतात. मग निवडणुका असेल किंवा पक्षाचं काही कॅम्पेन असेल, मोदींची सभा असेल, त्यांचं खूप मोठं योगदान असतं आणि पक्षही त्यांची काळजी घेत असतो. त्यामुळे ते पक्षाची काळजी घेत असतात. आता अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तटकरेंचं जे काही पक्षातलं वजन आहे ते या लक्ष्मीच्या उपासनेसाठी. आणि प्रफुल्ल पटेल हे तर गोंदियाहून येतात. त्यांचा जो काही व्यवसाय आहे, पिढीजात व्यवसाय आहे, तो मी काही इथे कॅमेरावर सांगणार नाही. पण तो जर आपण पाहिला तर ते प्रचंड श्रीमंत आहे, प्रचंड श्रीमंत आहे. आणि मग त्या श्रीमंतीतून सत्ता, त्या सत्तेतून पद, पदातून मंत्रीपद आणि मग त्यातून आणखी इतर सगळ्या गोष्टी. आपल्याला सगळ्यांना ते नागरी विमान उड्डयन मंत्री असताना केलेलं त्यांचं अनमोल काम सगळ्यांनाच ठाऊक असेल. आणि या सगळ्यामुळेच प्रफुल्ल पटेल हे सुद्धा लक्ष्मीचे दुसरे उपासक. आता हे सगळं मी आपल्याला का सांगतोय, तर या दोन्ही म्हणजे पटेल आणि तटकरे यांनी जे काही पक्ष आणि अजित पवार किंवा उपमुख्यमंत्री यांच्यासाठी जी काही सगळी जमवाजमव केलेली होती त्यामध्ये पक्षाच्या खात्यावर अधिकृत पैसे भरण्याची जी काही व्यवस्था होती त्याच्यासाठी 2 लोकांची नियुक्ती करण्यात आलेली होती. त्या खरं तर 3 लोकांची. एक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार, दुसरे प्रफुल्ल पटेल आणि तिसरे YP त्रिवेदी. आता
हे सगळं सुनेत्रा पवार आणि जय पवार आणि पार्थ पवार यांच्या लक्षात आलेलं आहे की यांच्याकडे जर सगळा खजिना गेला तर हे काही पक्ष तर सोडाच आपल्याला काहीच करू देणार नाही. आणि मग यातून जे सुरू झालं त्यातून निवडणूक आयोगाला 29 एप्रिलला जे पत्र पाठवण्यात आलं त्या पत्रामध्ये जे काही करायचंय ते सगळं व्यवस्थितरित्या करण्यात आलेलं होतं. आता हे सगळं सांगणारी जी काही व्यक्ती आहे किंवा हे सगळं या पवार कुटुंबामधल्या या दोन कुलदीपकांना समजावणारी जी व्यक्ती आहे ती आहे महाराष्ट्रातलीच. ती असते दिल्लीमध्ये. आणि त्या व्यक्तीने हे सगळं पवारांना नीट म्हणजे या पवारांच्या जय पवार आणि पार्थ पवार यांना सांगितलेलं आहे, समजावून सांगितलेलं आहे. त्यामुळे आता झालंय असं त्या व्यक्तीने सांगितल्यानंतर मूळची मराठी असलेली ती व्यक्ती ही दिल्लीत असते आणि तिने पार्थ पवार जय पवार सुनेत्रा पवारांना हे सगळं तटकरे आणि पटेलांचं काय चाललंय हे समजावून सांगितलं. आणि त्यामुळेच आता या पक्षामधले 22 आमदार हे तटकरे आणि पटेल यांच्या बरोबर आहेत आणि त्यामुळेच रोहित पवार असं म्हणतात की हे 22 लोक पुढच्या वेळेला भाजपमधून लढतील. पण ते लढण्यासाठी किंवा ते सगळं होण्यासाठी जी काही आर्थिक व्यवस्था करायची असते ती आर्थिक व्यवस्था आतापासूनच यांच्याकडून हिसकावून घेणं हे या दोन्ही जय पवार आणि पार्थ पवार यांनी केलेलं आहे. आपली आई सुनेत्रा पवार हिच्या सल्ल्यानुसार आणि सांगण्यानुसार राष्ट्रीय सरचिटणीस कोण बनलेलं आहे पार्थ पवार आणि त्यांच्याकडे ती शिस्तपालन समिती वगैरे हे सगळं देण्यात आलेलं आहे. आणि खजिनदार पदाची जी जबाबदारी आहे ती आहे जय पवार यांच्याकडे. आता याच्यामध्ये एक गृहस्थ आहेत शिवाजीराव गर्जे. शिवाजीराव गर्जे हे अजित पवारांचे अत्यंत निष्ठावंत होते. ते शासकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले. प्रथम दर्जाचे शासकीय अधिकारी म्हणून त्यांनी आपली जी सरकारची नोकरी होती ती सोडून आता ते राजकारण करतायत, आमदारही आहेत. आता शिवाजी गर्जे यांना तिथे ठेवण्यात आलेलं आहे. पण शिवाजी गर्जे यांच्याकडे काम काय दिलेलं आहे तर ऑडिटिंग म्हणजे लेखापाल आणि अकाउंटिंग म्हणजे हिशोब या दोन गोष्टी फक्त गर्जेंकडे दिलेल्या आहेत. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत पैसे भरणं आणि काढणं याची जबाबदारी ही तीनच लोकांकडे आहे. सुनेत्रा पवार तर त्या काय करणार नाहीत, पार्थ पवार आणि जय पवार. त्यामुळे बँकेत पैसे भरणं पक्षाचे आणि काढणं ही जबाबदारी आता या दोन भावांवरच आलेली आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर तटकरे शरद पवारांना भेटलेले आहेत. तटकरे शरद पवारांना भेटले याच्याबद्दल जरी आपल्याकडे अधिकृत माहिती नाहीये तरी रायगडमध्ये तटकरे गेल्या काही काळात ज्या वेळेला निराश होते, अजित पवारांपासून एकटे पडल्यासारखे वागत होते, त्यावेळेला जी काही मंडळी त्यांना फॉलो करत होती किंवा त्यांच्या बरोबर वावरत होती, तटकरे असं खरं तर मनातलं काही सांगत नाहीत कोणाकडे, पण ज्या लोकांनी आपल्याला ही माहिती सांगितली आहे त्यातले काही लोक हे तटकरेंच्या जवळचे आहेत. आणि ग्रामीण भागामध्ये कसं होतं, नेता किती जरी मोठा असला तरी तो आनंदी असला तरी तो काही विशिष्ट लोकांकडे बोलतो आणि दुःखी असला तरी तो विशिष्ट लोकांकडे बोलतो. त्यानुसार तटकरेंनी शरद पवारांना हे सांगितलेलं आहे की साहेब हे जे काही चाललेलं आहे ते सगळं आमच्या आकलनाच्या पलीकडे आहे. तुमचे आशीर्वाद ठेवा. भविष्यात कुठे जायचं काय करायचं या सगळ्या गोष्टी काळाच्या ओघात घडत राहतील, पण तुम्ही नाराज होऊ नका. हे शरद पवारांना त्यांनी सांगितलेलं आहे. कारण शरद पवार हे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. ज्याला आपण आपल्या राजकीय बोलीभाषेमध्ये भीर होणं म्हणतो तसे ते भीर झालेले आहेत. आणि आता त्यांचा मोहरा कोण आहे तर रोहित पवार आहे. येणाऱ्या पुढच्या 10 वर्षात रोहित पवार हा तरुण महाराष्ट्राच्या राजकारणात बघा. आता तटकरेंनी सांगितलं की त्याचं डोकं फिरलंय, त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय, किंवा सुनील शेळके जर असं म्हणाले की याने काही ज्योतिषाचा धंदा सुरू केला काय, यांनी काही बोलून होणार नाहीये. रोहित पवार ज्या पद्धतीत चाललेले आहेत, त्यांनी ज्या पद्धतीचा क्लाउड, ज्या पद्धतीचे आमदार, त्यांचं समर्थन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांचा आशीर्वाद ज्या पद्धतीत मिळवलेला आहे ते पाहिल्यानंतर रोहित पवारच हे पुढच्या 10 वर्षात तटकरे पटेल या कुटुंबांना, आणि यातले 3 लोक अजून मी नावं नाही घेतली त्यांची, ते कोण आहेत, एक छगन भुजबळ, दुसरे धनंजय पंडितराव मुंडे आणि तिसरे दिलीप वळसे पाटील. हे जे 3 नेते आहेत हे सुद्धा तटकरे आणि पटेल यांच्या बरोबर आहेत. आणि जे पण काही करायचंय भविष्यात ते या 5 लोकांनी एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यातला एक मायनस पॉइंट काय आहे ते पण आपण समजून घेतलं पाहिजे या सगळ्यांचा. तटकरे 70 पार, प्रफुल्ल पटेल सुद्धा निवृत्तीच्या दिशेने, छगन भुजबळ 75 पार,
यांच्यामधला सगळ्यात तरुण माणूस जर कोण असेल, दिलीप वळसे पाटील 67-68 ते 70च्या वाटेवर, यांच्यातला सगळ्यात तरुण जर नेता कोण असेल तर तो आहे धनंजय पंडितराव मुंडे. आता मुंडे हे सगळ्याच पिंपळांवरचे मुंजे आहेत. म्हणजे मग ते फडणवीसांकडे पण त्यांचं तितकंच चांगलं आहे, मग ते कधी शरद पवारांबद्दल पण पवारांचे पायही ते पकडू शकतात, ते एकनाथ शिंदेच्याही संपर्कात जाऊ शकतात, ते सगळी सर्वव्यापी ठरू शकतात. त्यामुळे या 5 पैकी 4 लोक जे आहेत ते काहीसे राजकीय निवृत्तीकडेचे आहेत. अर्थात राजकारणात कोणीच निवृत्त होत नसतं, पवार निवृत्त होत नाहीत तर बाकीच्यांचं काय. आणि मग या सगळ्या गोष्टींमध्ये आता झालंय असं की जे अधिकार हे प्रफुल्ल पटेल यांच्याकडे होते किंवा वाय पी त्रिवेदी यांच्याकडे होते, ते अधिकार आता जय पवार आणि पार्थ पवार यांनी आपल्याकडे घेतल्यामुळे या सगळ्या लोकांची अस्वस्थता वाढलेली आहे. आता हे काही घरचे गरीब आहेत का म्हणून त्यांना जबाबदारी हवी आहे का, तर नकोय. ही जबाबदारी का हवी आहे ते मी आपल्याला सांगतो. आपल्याला आठवत असेल एकनाथ शिंदे यांनी महासत्तांतर केल्यानंतर आणि ते पक्ष निशाणी आणि सगळे घेऊन गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी त्यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की जो पक्षाचा निधी आहे तो आम्हाला परत मिळावा. 50 कोटी रुपयाचा तो निधी होता, तो आम्हाला परत मिळावा. कारण अचानक सरकार म्हणजे अचानक पक्षाच्या गंगाजळीत असलेले 50 कोटी जर एखादा नेता घेऊन गेला तर ते असतात चेकचे, ते असतात अकाउंटमधले, ते असतात व्हाईटचे. मग ते पैसे आपल्याला मिळावेत याच्यासाठी अनिल देसाईंनी पत्र लिहिलं. एकनाथ शिंदे यांनी अत्यंत खिलाडू वृत्तीने आणि दिलदारपणे ते पैसे परत पाठवून दिले. बरोबर आहे. त्यामुळे त्याच्या पुढच्या ज्या काही राजकीय गोष्टी आहेत त्या करताना ठाकरेंना फारशी तोशीस पडली नाही. मग पक्षाच्या सभा असतील, निवडणुका असतील किंवा इतर जे काही रोजचे पक्ष चालवणे, कार्यालय चालवण्यासाठीचा खर्च फार त्यांना कष्ट पडले नाहीत. आता हेच 50 कोटी जर शिंदेंनी दिले नसते तर न्यायालयाने सुद्धा काही केलं नसतं, कारण पक्ष जर त्यांच्याकडे दिलाय तर तो निधी पण त्यांचाच आहे. पण शिंदेंनी तेव्हा तो वाद टाळला आणि ते 50 कोटी ठाकरेंकडे परत पाठवले. आता सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीकडे किती पैसे आहेत याचा आपल्याकडे आत्ता ठोस आकडा नाहीये. तो आकडा आपल्याकडे येणार आहे, पण माझा एक प्रयत्न असा आहे की तो ब्लॅक अँड व्हाईट मधला आकडा जोपर्यंत मी माझ्या डोळ्याने बघत नाही तोपर्यंत प्रेक्षक हो, मित्र हो, मी आपल्याला सांगणार नाही. आणि मग अशा पद्धतीचा इतका मोठा निधी जर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी काहीतरी गोष्ट करून जर पक्षापासून किंवा पवार कुटुंबापासून हिरावून नेला तर काय करायचं, या एकाच चिंतेखातर हे सगळं घडलेलं आहे. हे चुकीचं आहे का, तर मुळीच नाही. याला रेफरन्स जानेवारीचा तो दिवस ज्या दिवशी अजित पवारांनी ते व्हिजिटिंग कार्ड पक्षाच्या 2 नेत्यांकडे दिलं, ते कुठे गेलं या माझ्या प्रश्नाकडे येऊन थांबतोय. मित्र हो, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी हे जे सगळं केलेलं आहे, जसं मी आपल्याला म्हटलं की एक जो 40 वर्ष पवार कुटुंबाशी जवळीक असलेला आणि महाराष्ट्राच्या सत्तेशी अत्यंत निकटतम संबंध असलेल्या दिल्लीत स्थिरावलेल्या एका व्यक्तीने हे सगळं त्यांना समजावून सांगितलंय, जी व्यक्ती अजित पवारांच्या सुद्धा जवळ होती आणि शरद पवारांच्या सुद्धा जवळ आहे. आता हे सगळं ज्या वेळेला घडलंय ते शरद पवारांनी न सांगता घडलंय का? म्हणजे पुन्हा माझा जो तो मुद्दा होता की आता अख्खं कुटुंब एकत्र आलेलं आहे आणि पक्ष एका बाजूला आहे, तो पक्ष आपल्याकडे राहिला पाहिजे. आता याच सगळ्या गोष्टीतून रोहित पवार हे प्रचंड ॲग्रेसिव्ह किंवा आक्रमकपणे हे सगळं मांडतायत. मग तो अजित पवारांचा अपघात असू द्या किंवा इतर कोणत्याही गोष्टी. त्यामुळे रोहित पवारांना डॅमेज करणं हे आता तटकरेंसारख्यांचं काम आहे आणि त्यामुळेच तटकरेंनी तो आरोप केला की जो कदाचित लागू पडणार नाही रोहित पवारांना, पण त्यामुळे संशयाचं वातावरण होईल. तटकरे म्हणाले की स्वतः रोहित पवारच भाजपमध्ये जाणार होते, त्यांना जाता आलं नाही म्हणून ते इतरांवर आरोप करतात. या सगळ्या राष्ट्रवादीतल्या कल्ल्याबद्दल आपल्याला काय वाटतंय आणि पक्षाचा निधी आणि पक्ष हा पवार कुटुंबाकडे असावा यासाठी सुरू असलेले योजनाबद्ध प्रयत्न हे शरद पवारांच्या सल्ल्याशिवाय झाले असतील असं आपल्याला वाटतं का? हा व्हिडिओ मी जेव्हा शूट करतोय त्यावेळेला शरद पवार एका पत्रकार परिषदेची तयारी करतायत. त्या पत्रकार परिषदेत ते काय बोलतील ते माझे सहकारी आपल्यापर्यंत सांगतीलच, पण हा व्हिडिओ आणि त्यातला असलेली जी काही गुणात्मक मूल्य आहेत, संपादकीय गुणात्मक मूल्य, यावर आपल्याला काय वाटतं? राष्ट्रवादीच्या या कल्ल्यातून तटकरे आणि पटेल
यांच्या नेतृत्वाला ही शेवटची घरघर लागली आहे का? आपण या माझ्या मुद्द्याशी सहमत आहात का? जर सहमत असाल तर आपल्या प्रतिक्रिया संसदीय शब्दात आणि संक्षिप्त स्वरूपात आम्हाला जरूर कळवा. मित्रहो, असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राच्या बरोबर सतत जोडलेले आणि जुळलेले राहा. आपण दिवसागणिक जो प्रतिसाद देत आहे त्याबद्दल आम्ही सगळे आपले अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद.